आमची गाडी डोंगर कपारीच्या वळणात घुसली म्हणताना हायसं वाटलं. जिकडं बघावं तिकडं माणसांनी फुललेल्या चारी वाटा गजबारल्या होत्या. शिंग फुंकीत जाणाऱ्या लोकांनी डोंगरातल्या पाऊलवाटा फुलून गेल्या होत्या. सारा डोंगर दणानून सोडला होता. आपल्या भक्तीची ओंजळ देवाच्या पायाशी वाहून देवाला जिंकायला निघालेल्यांची धांदल गडबड उडून गेली होती. माणसं झम्माट्यानं धावत होती. गाड्या उधळल्या जात होत्या. वाटेतल्या धुरळ्यानं दुनिया रंगत होती. गुजगोष्टीनं ऊत आला होता. घामेजल्या नव्या कोऱ्या कपड्यांचा दरवळ सुटला होता. डोंगर चढताना ईर्षेनं घर केलं होतं. मोह, माया, चिंता, वासना, दंभ, अहंकार, मत्सर पार कुठल्या कुठं गेले होते. माणसांना एकच ध्यास लागला होता, देवदर्शनाचा. त्यासाठी शांती, क्षमा, दया या तिघींना हाताशी धरीत देवानं भक्तांना प्रेमानं पालवलं होतं. म्हणून माणसं देवाकडं पळत होती, धावत होती. भांबावल्या नजरेनं इकडं तिकडं पाहत स्वतःशीच बोलत होती. त्यावेळी त्यांचं मन आणि शरीर देवाच्या जयघोषाने भारून गेलं होतं. देवाच्या अखंड नामोच्चारानं त्यांची काया गदगदून गेली होती. देव भेटला की देवाला काय मागायचं ह्या विचारानं भुलायला झालं होतं. कित्येक दिवसात देवाचं दर्शन घडलं नाही म्हणून उदासलेल्या जीवाला सगळं जग धवळल्याचा आनंद झाला होता. आपल्या कुलदेवतेला भेटायसाठी प्रत्येकानं संग पान, फूल, कापूर, होय नवं असलं काय काय आणलेलं. भल्या पहाटेला उठावं, आडाचं पाणी शेंदून स्नान करावं, सडा रांगोळी घालावी, परसदारीची पत्री फुलं तोडून परडी सजवावी, दंडभाया दुखस्तोवर सहाणेवर चंदनाचं खोड उगाळावं, देव कापूस पिंजून घेत देखण्या वाती वळाव्यात, निरांजन धुवून पुसून पाजळावीत, देवाला स्नान घालून महावस्त्र अर्पण करावीत, गंधाक्षतानं फुलं वाहून पूजा बांधावी, नैवेद्य दाखवावा. असले देवपूजेचे सोपस्कार आमच्या अंगवळणीच पडलेले नाहीत. म्हणून तर आत्याबरोबर आलो आपण देवदर्शनाला. म्हणून देवानं दर्शन दिलंच पाहिजे अशी अपेक्षा कशाच्या आधारावर बाळगायची होती आम्ही, असे मनात विचार येत होते. अशावेळी असंख्य दिव्यांनी पाजळलेलं देवळाचं शिखर पाहता मोठ्या खुशीनं धावतेल्या भक्तांना बघून आमच्या मनात संकोचानं प्रवेश केला. उगीचच आमची नजर आसुसून गेली. वारं प्याल्यागत झालेल्या जीवाला आमचा आम्हीच प्रश्न केला. आत्या देवपूजा करताना, आपण देवाला स्नान घालताना, धूप दीप नैवेद्य दाखवताना घंटा तरी वाजवली होती का? आपोआपच मान नकारार्थी हल्ली, पण हलत्या ओठांनी आभ राखीत मनाला हळूच बजावलं. केशर कस्तुरींनी सुगंधित झालेल्या गंधाची उटी लावून घेतली होती का अनेकदा? स्वतः पत्री फुलं तोडली होती पूजेला. धुपाचा धूर देव्हाऱ्याच्या खोलीभर पसरून टाकला होता. निरांजन पाजळलं होतं. साष्टांग दंडवत घातला होता. जमतंय तेवढं पूजेचं केलं होतं. तरीही आता जत्रेतून जाताना तमाम गर्दीत या साऱ्यांचा का आठव चालला होता? तर दर्शन व्हावे हीच एक मनी इच्छा होती. रेटारेटीनं जीव गुदमरून गेला होता. मनात आलं, इथं आपण उगच आलो. आपलं मन शुद्ध असलं की देवदर्शनाची गरजच काय? तेवढ्यात मला संग घेऊन आलेल्या आत्याबाई गरजल्या. अगं कुठं आहेस तो आखले? मोहर याचं नाही काय ग? गर्दीतून शेजी मावशीनं पोत ओढावं तशी पुढं ओढली. आम्ही पाहिलेला देव होता देव्हाऱ्यातल्या धातूंच्या मूर्तीमधला, देवळातल्या दगडांच्या मूर्तीमधला, चित्रातल्या चित्राकृतीमधला. विचारचक्रात गवसलेलं मन सुन्न झालं होतं. तरी समोरच्या देवाला मनोभावे हात जोडून डोळे भरून पाहात गाभाऱ्यातून बाहेर पडले. देवाचा शोध कसा घ्यायचा या विचारानं मनात हल्लकल्लोळ उडाला होता. आम्ही उगवतीला देव मानतो, मावळतीला हात जोडतो, सूर्याला नैवेद्य दाखवतो, चंद्राला ओवाळतो, 10 दिशांना अर्ध्य देतो, सागराची पूजा करतो, नदीची ओटी भरतो, विहिरीला हळदी कुंकू वाहतो, धरित्रीची महापूजा बांधतो. देवकल्पनांनी फार मोठा विस्तार मांडला आहे.
निसर्गामधील प्रचंड उलाढालींनी, प्रचंड उत्पात शक्तींना काबूत ठेवणारी आणखीही कुणीतरी अव्यक्त अशी अगम्य महाशक्ती असली पाहिजे असं स्वाभाविकच माणसाला वाटलं असावं आणि त्या गूढ शक्तीलाच देवपणा प्राप्त झाला असावा. अनेक प्रकारच्या देवदेवतांच्या पसाऱ्यात गवसलेल्या माणसानं अखेर शेवटी एकाच मोठ्या देवाची अपेक्षा धरली आणि हा देव त्या माणसाच्या घराण्याचा कुलदैव झाला, देवाधिदेव ठरला. त्या देवाला कुलदैवत मानलं. आपल्या घराण्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. तरीही घरादाराचं, कुटुंबाचं भलं व्हावं यासाठी कुलदैवताच्या दारात घरातली सगळीच देवदर्शनाला जातात म्हणून आम्हीही येतो. ही श्रद्धा आमच्या मनात नसते. आम्हाला देवाची पूजा बांधायची असते, ती गंधाक्षतांची, फळाफुलांची, अगर वस्त्रालंकाराची नसते. त्यामुळं देवाच्या दाराशी आम्ही तोरण बांधू पाहतो ते भावफुलांचं, कल्पना सौष्ठवांचं, वैचारिक धनाचं. तरीही देवपूजा, पूजा कल्पना या कल्पनेच्या अनेक लहरी मनात डोकावतातच. त्यावेळी त्या लहरीतले तरंग, त्यातले नेमकेपण जे पटले तेवढंच टिपायचा प्रयत्न करतात आणि लोकजीवनातल्या पारंपरिक चालीरीती, संस्कार यातली महती हे सर्व का या प्रश्नाच्या उत्तरात परत अनेक विचार गती घेत राहतात आणि मग देव कापसाची बोंड उकलीत बसून त्यातला कापूस बिया वेगवेगळ्या करून घेत हातात पिंजता राहिला म्हणजे अष्टगंध लावीत तयार होणाऱ्या फुलवाती आपल्या मनानं साजिवंत होऊन उठतात. भराभर हातातलं काम मागं सरकतं आणि त्या फुलवातींनी सजलेल्या देवाच्या दारीच्या दीपमाळा, दिवाळीमधल्या अंगणातल्या पणत्या, पंचारतींची निरांजनं, देव्हाऱ्यापुढच्या 16 पाकळ्यांच्या समया आणि देवाच्या गाभाऱ्यात अखंडपणे तेवणारा नंदादीप नजरेचा ठाव घेऊन टाकतो. वाटतं की सुंदर सुंदर कल्पनांचं आणि सद्विचाराचं तेल तूप घालीत आपण हे सारे दिवे पाजळावेत आणि त्या जळत्या वातीगत आपला देह झिजवून दुसऱ्याला समाधान देत आयुष्य वेचावं. त्या दिव्याच्या ज्योतिगत कोणाच्या नजरेला खुपू नये का वाजवी गाजावाजा करीत आपल्या अस्तित्वासाठी धडपडू नये. फुलवातीचा निम्मा भाग माखणाऱ्या अष्टगंधाच्या सुवासागत मन प्रसन्न ठेवावं आणि अंगात ताकद आहे तोवर त्या फुलवातीगत आपल्या ठाईच्या कर्तृत्वाला उजाळा येत राहावा. मनात देवधर्माचा विचार आला. समुद्राच्या तळाशी बुड्या घेऊन रत्नांचा शोध घ्यावा त्या गतीनं त्या विषयाचा मागोवा घेतला. घरच्या देवाला स्नान घालायचं, सहाणेवर चंदन उगाळीत त्यावर गंध शिंपायचा, उदकाड्या लावायच्या, धुपारती धूप घालायचा, निरांजन पाजळून पंचारती करायची, फुलं वाहायची. त्यावेळी लक्षात आलं की या करण्यामागं देवाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतूच असला पाहिजे. ज्या देवानं, ज्या आगळ्या शक्तीनं आकाशात अनंत तारे निर्माण केले, चंद्र सूर्याचं दर्शन घडवलं, अथांग सागर निर्माण केला, नदी नाले खळाळत ठेवले, सुवासिक फुलं फुलवली, रुचकर फळं पिकवली, पहाड उभारले, दऱ्या खोऱ्या निर्माण केल्या, ऊन वारा पाऊस यांचा वर्षाव केला, याच निसर्ग दर्शनाबरोबर जीवन जगायलाही शिकवलं. अन्न वस्त्रासह निवाऱ्याचीही सोय उभी करायला शिकवलं, जीवाभावाची नाती जोडायला शिकवली. त्या देवाबद्दलचा नम्र भाव प्रगट करण्यासाठी देवपूजा हे एक साधन असलं पाहिजे असा विचार मनात आला. या जगन्यंत्या आगळ्या ताकदीची पूजा करताना पूजेसाठी लागणारा सारा सरंजाम गोळा केला आणि त्या प्रत्येकाची महती विचाराधीन घेतली. देवपूजा करण्यासाठी सडा रांगोळी का करतो? सारं घरदार स्वच्छ करून अंगण सजवताना देखण्या रांगोळीत स्वस्तिक विराजमान होतं, तेव्हा स्वस्तिकाच्या रूपानं घरात सूर्याचं आसन मांडलं जातं, सर्वांचं शुभ चिंतलं जातं, प्रकाशाचं दान करायची भावना मनात असते. त्यामुळं वातावरण प्रसन्न होऊन जातं. इतर रांगोळ्यांच्या रूपानं हीच देखणी भावना मनात येते.
देवाला अभिषेक करायचा म्हणजे स्वतःजवळ असणाऱ्या निर्मळ प्रेम भावनेचा देवावर अखंडपणे वर्षाव करायचा. भरलेला कलश घेऊन त्यावर पानं फुलं फुलवीत नारळ ठेवायचा आणि पूजेला बसायचं. आपल्या चांगुलपणानं, सत्कर्मानं, सदिच्छेनं साठवलेलं ज्ञानाचं भांडार घेऊन पूजेला बसायचं, ही त्यामागची कल्पना. गंध पुष्पांनी देवांना अलंकारित करून उज्ज्वल भवितव्याचे तुषारमणी साठवत भिजून चिंब व्हायचं. तबकात निरांजन तेवत ठेवून देवाला ओवाळताना आपल्या मनातल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आपलं जीवन सतत तेवत ठेवायचा ध्यास ठेवायचा. दीपज्योतीमधला प्रकाश नजरेनं पोटभर पिऊन जीवनातील अंधार पडदानशीन करायचा. देवाची षोडशोपचारानं पूजा करायची म्हणजे पुरुष सूक्तामधील 16 ऋचा अस्खलित म्हणून 16 सोपस्कार साजरे करायचे, आरती म्हणायची, प्रार्थना करायची. अशा वेळी निरनिराळी व्रतवैकल्य साजरी करून परमेश्वर चरणी सारी भक्ती अर्पण करून साऱ्यांचं भलं चिंतणारी आपली माणसं अवतीभोवती गोळा करायची. अशा वेळी सारे सोपस्कार मनात घोळतात आणि महाकवी रवींद्रनाथांची एक सुंदर कविता सामोरी येते. फुलापासून दिलेल्या गंधाची, दिलेल्या रंगांची देव मागणी करतो. कोकिळेपासून दिलेल्या कुहूकुहूची तो फक्त अपेक्षा करतो. वृक्षवेलीपासून ठराविक फळांची तो आशा ठेवतो. पण माणसांच्या बाबतीत देवाचा नियम वेगळा आहे. त्यानं माणसाला दुःख दिलंय, पण त्यातूनही माणसानं सुख मिळवावं अशी त्याची अपेक्षा आहे. त्यानं माणसाला अंधार दिला आहे, पण त्या अंधारातून प्रकाश प्रकट करा असे तो सांगतो. त्यानं माणसाला मर्त्य केलं आहे, पण या मरणातूनही अमृतत्व मिळवा असे तो म्हणतो. अमंगलातून मांगल्य उभे करा असं त्याचं सांगणं आहे. देवाचा मानवाच्या बाबतीतच असा पक्षपात का? मानवावरच ही महान जबाबदारी का? मानवाच्या बाबतीतच ही कठोरता का? सर्व सृष्टीमध्ये मानव प्राणी थोर आहे असं देवाला वाटतं. मानवापासून परमेश्वरानं या अपेक्षा करायच्या नाही तर मग कुणापासून? यात मानवाचा गौरव आहे. एखाद्या वीराला लहानसा किडा मारायला सांगणं हा जसा त्याचा अपमान आहे, तद्वतच मानवापासून क्षुद्र वस्तूंची अपेक्षा राखणं म्हणजे त्याच्या शक्तीचा अपमान आहे. माझा लाडका मानव हे सर्व करू शकेल अशी देवाला आशा आहे. 84 लक्ष योनीनंतर जन्माला आलेला हा थोर मानव प्राणी हा सर्व सृष्टींचा मुकुटमणी आहे. माझी आशा फोल ठरणार नाही अशी देवाची श्रद्धा आहे. म्हणून मानव देवाची पूजा करतो, देवाला प्रसन्न करून घ्यायचा प्रयत्न करतो. उत्तमोत्तम देवालय उभारून पृथ्वी तलावरच परमेश्वराचं, त्याच्या मनातलं वास्तव्य एकठायी विराजमान करतो. नंदादीपाचा प्रकाश त्याला मार्गदर्शक ठरतो. गाभाऱ्यात निनादणारं स्वर्गीय संगीत मानवाला स्फूर्तिदायक होतं. ज्ञानाची शिडी चढून जाणारी माणसं देवाचा शोध घेत राहतात. मराठी माणसानं कुळाचाराद्वारे परमेश्वर पूजेला येणाऱ्या सणासुदींना सामोरं जात कौटुंबिक जीवनात, घरादारात, आप्तगणगोतात, जनजीवनात आनंद फुलवायचा प्रयत्न केला. आणि मग मराठी मनात आलेले विचार, उल्हास, आनंद गंगेच्या धवलशुभ्र पवित्र खळाळत्या पाण्याप्रमाणे ओघावत राहिलं. हे खळाळतं पाणी सर्वसामान्य जनमानसांच्या जीवनातील अमृत बनलं. हेच निर्मळ गंगेचं खळाळतं पाणी ओघावतच राहिलं. त्याचेच तरंग शब्दरूपात तरंगत राहिले. जनसामान्यांच्या मनातले लोकभाषेच्या बोलातून पुढच्या पिढीला तरंगित करण्यासाठी आणि असेच तरंग लहरीत राहण्यासाठी सुद्धा. सुप्पानं ओतलेला पाऊस अंगावर झेलीत न्हावून धुवून सज्ज झालेली धरणीमाय अंगावर हिरव्या रंगाचे शालू शेले लिहायला लागली आणि शेतीवाडीतून रंगीबेरंगी फुलांची उधळण दिसायला लागली की सणासुदींचे दिवस आल्याची चाहूल लागते. तशा दहीवराच्या मोतीबिंदूंनी भरल्या पिकातल्या पाऊलवाटा नटल्या की हर्षाचे गुढेलेत सारं घरदार लखलखीत करायला धडपडावं हा आमचा कुळाचार. पावसानं दम टाकलेला, नदी नाले शांत झालेले, निळ्याशार नभांगणात तारांगण चमचमतेलं, रानातली पिकं भरारलेली, पाखरं गातेली आणि अवतीभोवतालची दुनिया जणू भाग्यदेवतेच्या स्वागतासाठी सुसज्ज झालेली.
हर्षानंदाची उधळण होत असताना शरद ऋतूंच्या पूजेची तयारी आपोआप सुरू होते. शारदेची, शक्तिदेवतेची, शारदीय सुखसोहळ्याची, भाग्यदेवतेची आराधना, विद्येच्या किंवा कलेच्या महादेवीची उपासना, अन्यायावर मिळवलेला विजय साजरा करण्याचे दिवस, वाडवडिलांनी अगदी प्राचीन काळी लावलेल्या शोधाची स्मरणगाथा वाचण्यासाठी सिद्ध होण्याची संकल्पना. असं म्हणतात की सणांच्यामुळं उत्साह निर्माण होतो, हौसमौज होते, त्याचबरोबर मानवी मनावर आपोआप संस्कार घडून जातात. शारदीय पूजा पर्वात माणूस गुंतला म्हणजे त्याला टिपूर चांदण्यातलं आभाळ वाचता येणं केवढा आनंद आहे. निसर्गाशी साधता येणारी केवढी जवळीक. चंद्र म्हणजे माणसाचं मन, सूर्य म्हणजे आत्मा, म्हणून सणावारांची ही जवळीक निसर्गाशी निगडीत असलेली, परमेश्वराशी आपलं नातं समजावून देणारी. आभाळातले ग्रह, तारे आणि नक्षत्र म्हणजे देवांची घरं. मानवी जीवनाची परिणती देवजीवनात व्हावी म्हणून करावी लागणारी ही धडपड. त्यासाठी आभाळ वाचायचं, नक्षत्र ओळखायची, चांदण्या रात्रीतला निखळ आनंद भोगताना स्वतःला विसरून जायचं. निसर्गाच्या सानिध्यामुळं मानवी जीवनात उचंबळून येणाऱ्या भावभावनांचे फुलोरे बांधायचे, दैवी शक्तीचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा. तसं पाहिलं तर परमेश्वर एकच असतो, पण त्याची नावं अनेक. आदिमाया, आदिशक्तीच्या नाना कळा, नाना रूपं, म्हणून तर त्या विविध रूपांच्या दर्शनासाठी, पूजेसाठी सारे सणवार अनादिकालापासून वडीलधाऱ्यांनी पुढच्या पिढीला दिलेलं हे आचार विचारांचं वरदान.